नमस्कार. सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती महानगरपालिकेची, निवडणुकीची रणधुमाळी सध्या अंतिम टप्प्यात आली आणि आता आपण थेट पोहोचले ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये आणि तिथे आपल्यासोबत जे पदाधिकारी आहे, सचिव असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी आहे. जबाबदारी ते मुंबईचे चित्र सांगतील आणि आपल्याला तालुक्याची सुद्धा जबाबदारी सांगतील. सर, आपलं स्वागत आहे विशेष मुलाखतीमध्ये. आपण सुरुवात करूया मुंबई महानगरपालिकेपासूनच. मुळात 29 महानगरपालिकेचा प्रश्न आहे, परंतु अस्तित्वाची लढाई किंवा सर्वांचं लक्ष लागून राहिलेली महानगरपालिका म्हणजे मुंबई हो. महानगरपालिका. इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा प्रकारे सहयोग करतोय? इथे आमचं जरा पक्षाचे आमचे 2 पक्षांमध्ये विभागणी झाल्यामुळे आम्हाला काही लिमिटेड सीट्सच मिळाल्या आणि त्याच्यामध्ये आमची जरी कार्यकर्ते, पदाधिकारी आनंदी नसले, तरी पण पूर्ण ताकदीने या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही उतरलेलो आहोत. आम्हाला 10 सीट्स मिळाल्या. आमची अपेक्षा 50 सीट्सची होती. पण मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये मतांची विभागणी न होण्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना त्यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण ताकदीने म्हणजे यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये आम्ही वर्षाताई गायकवाड इकडे उमेदवार होत्या, त्यांचाही ताकदीने प्रचार केला होता. त्यानंतर या इकडे उमेदवार आमचा आमदारकीसाठी वरुण सरदेसाई होते, ते आमच्या पक्षाचे नव्हते, पण त्याही वेळेला महाविकास आघाडीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने दोन्ही उमेदवार निवडून दिलेले आहेत. आणि आता आमच्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये 6 महानगरपालिकेचे वॉर्ड येतात. त्या 6 वॉर्डमध्ये आम्हाला एकही सीट न मिळाली असताना पण आमचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने आणि पवार साहेबांच्या विचाराचे इतर जे मतदार आहेत ते पण आम्ही 2 निवडणुकांमध्ये बघितले, तेवढ्याच ताकदीने आम्हाला प्रतिसाद मिळेल आणि 6च्या 6 वॉर्ड आम्ही निवडून आणू. हा प्रश्न मी का विचारतो याच्या मागची पार्श्वभूमी, जेव्हा लोकसभा झाल्या, शरद पवार पक्षाचा स्ट्राईक रेट खूप चांगला होता. जेव्हा विधानसभा झाला तेव्हा सुद्धा तुमचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रभर खूप चांगला होता आणि आता वेळेला महानगरपालिकेची तुम्ही वॉर्ड मोजून दाखवल्यात, इथे स्ट्राईक रेट कसा असेल? या इकडे 100% आम्ही 6च्या 6 सीट आम्ही निवडून आणणार. कारण आम्ही वर्षाताई गायकवाडांना पार्ल्यामधनं जेव्हा मतमोजणी सुरू झाली होती आणि शेवट जेव्हा आमच्या या बांद्रा तालुक्यामध्ये आला त्यावेळेला त्यांना तो लीड आम्ही तोडत विजयी केलं होतं. त्याचप्रमाणे वरुण सरदेसाई जे निवडणुकीला उभे राहिले 11,365 मतांनी निवडून आले. तो अख्ख्या सगळ्या वॉर्डमध्ये आम्ही त्यांना मत लीड मिळवून दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये तेव्हा शिवसेना होती, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा एकत्र आली आहे. पाठबळ वाढते, संख्याबळ वाढते का? हो, नक्कीच. आता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नसल्यामुळे थोडंसं आम्हालाही दुःख होत आहे. पण बरोबर आहे की हे 4 पक्ष एकत्र आले असते तर सीट वाटपाचा खूप घोळ झाला असता. पण मी प्रचारामध्ये बघतोय काँग्रेसचे उमेदवार, काँग्रेसचे नेते किंवा आमचे नेते आणि आमचे उमेदवार कोणीही एकमेकांचा अपप्रचार करत नाही. मला तर वाटतं ही मैत्रीपूर्ण लढत चालू आहे आणि ह्या इकडे आता जी ताकद 3 राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना या 3 कार्यकर्त्यांच्या आणि मतदारामुळे हे 6 वॉर्ड निश्चितच निवडून येतील. थोडा शेवटापर्यंत येतोय, परंतु एक प्रश्न राहून जातोय आपला. हे मुंबईचं चित्र होतं सर. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद सर्वात जास्त आहे, सर्वांना माहिती आहे. ग्रामीण भागामध्ये आपला पक्ष मोठा आहे. तिकडचं चित्र कसं आहे? कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे महानगरपालिका, नगरपंचायत ह्या ज्या निवडणुका असतात ह्या कार्यकर्त्यांचा उत्सव असतो आणि स्थानिक पातळीवर काही घडामोडी अशा होतात की पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून की ह्या पक्षाबरोबर जावं, त्या पक्षाबरोबर जावं. कारण आम्ही कोणाबरोबर किती इलेक्शन लढलो तरी स्थानिक पातळीवर आज जी जरूरत आहे, जशी आज मुंबईमध्ये जर बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या किंवा राज ठाकरे किंवा राष्ट्रवादीला मानणाऱ्या ह्या लोकांच्या हातातून जर ही सत्ता गेली तर देशामध्ये तुम्ही बघता देश आपला कर्जबाजारी आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची आहे? महाराष्ट्रावर कर्ज आहे. महानगरपालिका आपल्या ठेवीच्या व्याजावर चालणारी एकमेव महानगरपालिका जगामध्ये आहे. आणि ती नगरपालिका तिथे आम्हाला असं लक्षात आलं की जर राष्ट्रवादी काँग्रेस बाजूला राहिली असती, 227 वॉर्ड लढले असते तर कदाचित आम्ही जी भाजप विरुद्ध एक जे मतप्रवाह आहे त्याला आम्ही एक फाटा देऊ. त्यामुळे आम्ही कमी मतावर कमी सीटवर आम्ही त्याच्यावर मान्य करून आम्ही लढलो. पण इतर ठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये आम्ही आणि अजितदादा एकत्र लढतो. तर मग इतर महानगरपालिकेवर स्थानिक पातळीवर जिथे शिवसेना आमच्या बरोबर आहे, जिथे मनसे आमच्या बरोबर आहे, आमची इच्छा आहे
की मुंबईमध्ये जर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी राहिलेलो आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांच्या पाठीशी त्यांनी इतर ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सरळ स्पष्ट करताय की मुंबईत आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, महाराष्ट्रात तुम्ही तुम्ही आम्हाला आम्हाला पाठिंबा पाठिंबा द्या. द्यावा. शेवटचे 2 प्रश्न सर. महाराष्ट्रभर 2 ब्रँड गाजतात, वाजतात. ठाकरे ब्रँड, पवार ब्रँड. सहमत आहात का तुम्ही? नक्कीच. आणि ते संपलेच नाही पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बघा दिल्लीच्या राजकारणात बोलण्याइतका काही मी मोठा नाही. पण महाराष्ट्र पवारांकडे आणि महानगरपालिका, मुंबई आणि इतर काय असते त्या ठाकरे फॅमिलीकडे असाव्यात आणि त्यामुळे सुरक्षित राहील. इथे कुठेही जातीपातीचं राजकारण नाही आहे. जातीपातीचं राजकारण असतं तर शिवसेनेने आम्हाला म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षाला एकत्र घेतलंच नसतं. ही जातीपातीची लढाई नाही. ही तिजोरीवर डोळा असलेली लढाई आहे. आणि ही तिजोरी सुरक्षित ठेवायची असेल, ही मुंबई सुरक्षित ठेवायची असेल, मुंबई आणि मुंबईची तिजोरी. मुंबईतला कुठच्याही जाती धर्माचा माणूस असुरक्षित नाहीये. मुंबई सगळ्या जाती धर्माचे सुरक्षित आहेत. ही लढाई सुरक्षित असुरक्षित ही मतदार किंवा जातीसाठी नाही आहे, तर ही मुंबईची जी तिजोरी आहे जी देशात नाही तर जगात प्रसिद्ध आहे, ती तिजोरी सुरक्षित ठेवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि मनसे यांचेच उमेदवार जास्तीत जास्त निवडून दिले पाहिजे. शेवटचा प्रश्न. 15 तारखेला मतदान होतंय, 16 तारखेला निकाल येतोय. आता आपण जेव्हा ही मुलाखत संपवतोय 6 दिवस बाकी उरणार आहेत. याच वेळेस संध्याकाळच्या वेळेस 16 तारखेचं वातावरण कसं असेल? 16 तारखेला खूप मोठा जल्लोष असेल. तुम्ही मला कदाचित इकडे गुलाल लावून आम्ही फिरत असो त्या तिकडे बघाल. कदाचित आम्ही गुलाल लावून नसोही, कारण आमचा धर्म असा आहे राष्ट्रवादीचा. आम्ही वर्षाताई गायकवाडला निवडून दिलो, आमचे कार्यकर्ते बाजूला झाले. आम्ही वरुण सरदेसाईला निवडून दिलो, आम्ही कुठेही तुम्हाला दिसलो नाही. पण ह्या वेळेला कार्यकर्ता, आता विरोधी पक्षातला कार्यकर्ता पण आमचेच मित्र आहेत. कारण स्थानिक पातळीची निवडणूक असल्यामुळे, ह्या तालुक्यातले सगळे उमेदवार असल्यामुळे, पण आम्हाला मुंबईची तिजोरी सुरक्षित ठेवल्यामुळे ह्या वेळेला आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला गुलाला बरोबर नक्कीच दिसू. नक्कीच हा आत्मविश्वास त्यांनी सांगितला आणि मुंबईसोबत महाराष्ट्राचं चित्र काही ठिकाणी चित्र विचित्र झालं होतं ते त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि मतदारांना आवाहन केलं की तुम्ही मतदान करा, योग्य उमेदवाराला निवडून द्या, परंतु विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे जा. मी सुनील जोटिंगे इथेच थांबतोय. पुन्हा भेटू निवडणूक स्पेशलमध्ये.